एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजनची काही एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे। तुम्ही नक्की लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण बघा। फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 910 डिवाइडेड बाय 5 हे आपलं एक्झाम्पल आहे। 910 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया। 910 आपण ऍड केलेला आहे। ओके, आपला डिवायझर किती आहे? 5 आहे। 5 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे। तर फर्स्ट आपण या ऑर्डरवर येऊया। फर्स्ट ऑर्डरला डिव्हिजन करून घेऊया। फर्स्ट ऑर्डरवर किती बीट आहेत आपल्याकडे? 90। मग 5 च्या टेबलमध्ये 90 येतात का? तर 5 च्या टेबलमध्ये 90 येत नाही। मग काय करायचं? तर 90 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा। 90 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? 5 च्या टेबलमध्ये। तर 90 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 5 10 चा 50। 5 10 चा 10 आपण ऍड करूया 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 50 करायचे आहेत। ओके, लेस आपण 50 केलेले आहेत। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? तर हे 40 आणि 1 10 म्हणजे 410 बीट राहिलेले आहेत आपल्याकडे। तर तरी पण डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाहीये। मग काय करायचं? तर हे फर्स्ट 80 ला डिव्हिजन करून घ्यायचं। हे किती आहे? 40 आणि हा 41 बीट राहिलेले आहेत। तर 41 येतात का 5 च्या टेबलमध्ये? तर 5 च्या टेबलमध्ये 41 येत नाही, पण 40 येतात। कितीच्या? 5 8 चा 40। मग 8 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 40 करायची आहे। लेस आपण 40 केलेले आहेत। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? तर हा 1 आणि हा 0 10 म्हणजे 10 राहिलेले आहेत। तर 5 च्या टेबलमध्ये 10 येतात का? तर येतात। 5 2 जा 10 मग 2 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 10 करायची आहे। लेस आपण 10 केलेले आहे। इकडे आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं? 182 हे आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 585 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 585 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करून घेऊया। 585 आपण ऍड केलेले आहेत। आपलं डिवायझर किती आहे? 9 आहे। 9 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। तर हे फर्स्ट टू रॉड बघूया आपण 50 आणि 8। तर 9 च्या टेबलमध्ये 58 येतात का? तर 9 च्या टेबलमध्ये 58 येत नाही। मग काय करायचं? तर 58 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? 9 च्या टेबलमध्ये 58 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 5 10 6 जा 54 हा नंबर येतो। 10 6 जा मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 54 करायचे। लेस 50 केले, लेस 4 करायला लेस 4 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे। आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत? 45। तर 9 च्या टेबलमध्ये 45 येतात का? तर 9 च्या टेबलमध्ये 45 येतात। 9 5 जा 45 मग 5 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 45 करायचे आहे। लेस आपण 45 केलेले आहे। तिकडे आपलं आन्सर 0 आलेला आहे। हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं? 65 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करूया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। हेही एक्झाम्पल आपलं खूप इझी मेथडने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघू। आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 534 डिवाइडेड बाय 6 हे आपलं एक्झाम्पल आहे। आपण आपला डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करून घेऊ। आपला डिव्हिडंड आहे 534 डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे। ओके, तर आपला डिवायझर किती आहे? 6 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। तर फर्स्ट टर्म मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे? 50 आणि हे 53। तर 6 च्या टेबलमध्ये 53 येतात का? तर 6 च्या टेबलमध्ये 53 येत नाही। मग काय करायचं? 3 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 6 च्या टेबलमध्ये? तर 6 8 जा 48 6 8 जा 48 8 जा मग 8 आपण ऍड करून घेऊया आणि लेस 48 करायला लेस 40 केलेले आहेत। आता लेस ऍड करायला लेस 10 ऍड 5 लेस 3। ओके, कॉम्बिनेशन फॉर्म्युला
करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, असंच आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 860 डिवाइडेड बाय 2. हे आपलं एक्झाम्पल आहे. 860 आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. आपला डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. आपला डिवाइजर किती आहे? 2 आहे. 2 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर आपल्याकडे फर्स्ट राउंड मध्ये किती बिट आहेत? तर 80 आहे. 2 च्या टेबल मध्ये 80 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 80 येत नाही. मग काय करायचं? 2 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा, म्हणजे 80 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. तर 2 च्या टेबल मध्ये 80 पेक्षा स्मॉल नंबर कुठला येतो? तर 2 10 चा 20. 10 चा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 20 करायचे आहेत. ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? तर 60. 60 पण पॉसिबल नाहीये. मग परत 2 10 चा 20. आता किती बिट राहिलेले आहेत आपल्याकडे? 40. मग 40 पण पॉसिबल नाही. परत 2 10 चा किती? 20 लेस केले. रिपीट अगेन. 2 10 चा 20. ओके, लेस 20 केले आपण. आता आपल्याकडे बिट आहे, किती बिट आहेत आपल्याकडे? 60. तर 60 पण पॉसिबल नाहीये. मग काय करायचं आपल्याला? परत 2 10 चा 1 0 10 आणि लेस आपल्याला 20 करायचे आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? 40. मग परत 2 10 चा 20. परत रिपीट अगेन 2 10 चा 20. ओके, आपण केलेलं आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं? आहे आपलं 430. ओके, 3 0 इकडे आहे आपला 430 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवलेली आहेत. अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चर.